आपल्या बाबासाहेब जर जिवंत नसते, बाबासाहेबांनी जर जन्म घेतला नसता, तर आज आपण जन्माला आलो नसतो. पहिली गोष्ट तर याची प्रत्येकाला जाण असली पाहिजे. म्हणून हजारो वादळे आली आणि गेली, पण आम्ही कधी डगमगलो नाही. हजारो वादळे आली आणि गेली, पण आम्ही कधी डगमगलो नाही. अन्याय अत्याचारही सहन केले, पण हिम्मत कधी हारलो नाही. आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्यांनो, तुमची विषारी मानसिकता संपवल्याशिवाय आम्ही संपणार नाही. म्हणून या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे, हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा. पण या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे, या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. तुफान वारा पाऊस धारा मुळीना माशिवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीना माशिवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. हल्ल्यावरती होती हल्ले आमचे अभंग बाले किल्ले, हल्ल्यावरती होती हल्ले आमचे अभंग बाले किल्ले. असा ताठर माथा आमचा जरा न खाली लवे, असाच ताठर माथा आमचा जरा न खाली लवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून, तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून, भीमयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नवे, भीमयुगाच्या निरंजनातून तेल मिळाले नवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. जळू परंतु धरती उजळून, येथे प्रकाश आशात उधळून. सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे, सदा चांदणे सुखी नांदणे हेच आम्हाला हवे. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. एका दिव्याने पेटविलेले चरितेसाठी पाठविलेले, एका दिव्याने पेटविलेले चरितेसाठी पाठविलेले. वामनवाणी सदैव येथे फिरती आमचे थवे, वामनवाणी. ना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल. आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी अशी प्रतिज्ञा करतो की धर्म वंश छात लिंग वर्ग यावर आधारलेली सर्व प्रकारची विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करेन. स्वातंत्र्यता, समता, बंधुता, न्याय या पायावर नवीन विज्ञानवादी समाज रचना करण्याच्या लढ्यामध्ये निकराने लढेल. तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचे संरक्षण संवर्धन करून त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागे. दलाच्या कार्यात सर्व शिस्त पाळून दलाच्या आदेशाप्रमाणे
अत्यंत शौर्याने व इमानाने वागेन. माझ्या वर्तणुकीमुळे दलाच्या काही कार्यात कोणत्याही बाधा निर्माण होणार नाही असे मी वागेन. जय भीम. जय भीम. जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा समता सैनिक दलाचा निराते आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. निराते आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. स्वतःला सम्यक समृद्ध रमणायक समाजापासून देशाचे उद्धार करते बोली जातो. आई रमाई भीमाई या आपल्या सरकारस्थानात विवाहबंधन करून आणि जे अलीकडच्या काळात अतिशय कठीण असलेलं आपल्याकडे बरं अमरावती जिल्ह्यामध्ये एरवी मी सर्वीकडलं म्हणणार नाही कारण की बाकी जिल्ह्यामध्ये फक्त अमरावती सोडून महाराष्ट्रामधले तो खानदेश असेल, मुंबई प्रांत असेल, या ठिकाणी ताकदीने हे शिबिर सुरू आहे. परंतु विदर्भामध्ये मात्र कुठेतरी थांबलेला प्रवाह निश्चितपणे अनेक दिवसापासून वर्षभरापासून राज्य संघटकांचा नव्हे राज्याच्या अध्यक्षांचाही तगादा होता. हे शिबिर कधी लागतात ठणकावून सांगितलं होतं की शाखा निर्माण करताना वर्षभरात जर शिबिर लागलं नाही तर ती शाखा विश्वास होता राज्य संघटकांना. जोरबगार साहेबांना विश्वास होता उशिरा का होईना एक दिवस हे लोक केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यातच पश्चिममध्ये आधी नंबर लागला. पश्चिममध्ये लागलं पुन्हा निर्माण झाला प्रश्न. पश्चिम म्हणजे पुढे थोडीशी अंकुरायला लागलेली आहे. निश्चितपणे 4 दाणे पेरले असतील तर त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा प्रकाश बोरकर नाही पण टीम जिथे आहे आणि टीम अशी आहे की ते रात्र असो की दिवस असो एका हाकेला हो देणारी ही टीम असल्यामुळे आज प्रकाश बोरकर आपल्यासमोर उभा आहे. प्रकाश बोरकर काय देवींच्या हात जातं ते केवळ भारतीय बौद्ध महासभेची कृती आहेत म्हणून तो विश्वास गेल्या अनेक दिवसापासून चळवळीचे अनेक अनुभव असतील मला सांगायला या ठिकाणी वेळ नाही आहे. चळवळ ही जिवंतपणाचं लक्षण आहे. चळवळीत जे माणसं असतात ते जिवंत असतात आणि चळवळीच्या बाहेर फेकल्या जातात ती जिवंत असूनही मेल्यासारखी असतात. हा देखील अनुभव आम्ही घेतलेला आहे. तर मला सांगताना विश्वास वाटतो की इथे संख्येनं आज 2 दिवसापासून पाहतोय आपण जे आहेत ते निष्ठेने पक्की आहेत. ते कधीही कुठल्या कार्यक्रमाला कुठल्या आमिषाला बळी पडणारे नाही आहेत. आणि जोरपगार साहेबांनी आश्वासित केलं होतं की शिबिर आवाज काहीच कमतरता पडणार. 30 हातं आणखी 10 दिवस सोबत आहे. एका नव्या दिशेने वाटचाल सुरू होत आहे. बुद्धं शरणं गच्छामीचा निनाद उद्यापासून 10 दिवस पर्यंत लोकांना मेजवानी म्हणून मिळणार आहे. तथागताचे तत्व तथागताची वाणी उद्यापासून संपूर्ण बडनेरा शहरात घडणार आहे. आणि निश्चितच त्यातून देखील एक नवा आहे की अधिक वेळ घेत नाही. आधीच वेळ झालेला आहे. पुन्हा ताना शिबिर शकणाऱ्या आमचे खिल्लारे साहेबांनी जाणीव होती. तिकडे कांबळेताईंनाही जाणीव होती. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले
माता भीमाई, माता रमाई यांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करते. मंचकावर उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनाही माझा मानाचा जय भीम. 27 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहे. 100 वर्ष पूर्तीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा बडनेरा व तालुका शाखा नांदगाव खंडेश्वर द्वारा दिनांक 16 व 17 रोजी 2 दिवसीय समता सैनिक दल शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच बडनेरा तर्फे सुजाता बुद्ध विहार, राठीनगर, पाच बंगला येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्तानं उद्घाटक म्हणून माधुरीताई चौपगार हे आपल्याला लाभल्या होत्या, त्यांचे मी आभार मानते. आणि अध्यक्षस्थानी बोरकर मॅडम होत्या, त्यांचेही मी आभार मानते. आणि प्रमुख अतिथी म्हणून आठवले सर आणि संगीताताई रामटेके ह्या होत्या, यांचेही मी आभार मानते. आणि समता सैनिक दलाच्या शिबिराचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून अश्विन किल्लारे व आशाताई कांबळे या आम्हाला प्रशिक्षक म्हणून लाभल्या, यांचेही मी आभार मानते. आणि आज दुसरा दिवस, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बोरकर सर यांचेही मी आभार मानते. आणि प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र बोरकर हे आम्हाला लाभले, त्यांचेही मी आभार मानते. आणि महाराष्ट्र राज्याचे संघटक चौपगार सर हे आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभले, यांचेही मी आभार मानते. आणि जिल्हा सचिव ढोके सर यांचेही मी आभार मानते. आणि संपूर्ण बोरकर सर यांची टीम यांचेही मी आभार मानते. यांनी हे 2 दिवसाचे शिबिर अतिशय आनंददायी वातावरणात संपन्न केले, म्हणून त्यांचे मी आभार मानते. आणि आम्हाला सुजाता बुद्ध विहार यांनी ही जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि भारतीय बौद्ध महासभेचे संपूर्ण कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर पसरवित आहेत असे जिल्ह्याचे संघटक राजेंद्र भटकर सर यांचेही मी आभार मानते. आणि कार्यक्रम इथेच संपला असे मी